गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. 4:30 वाजता आम्ही आलो आहोत व्यायामाला आणि पाहिलं का व्यायाम ते आम्ही जे रोडला गेलो होतो व्यायाम करायला, तिथं आम्ही वर्कआउट केला आहे आणि खूप छान वर्कआउट झालं कारण इकडे सूर्योदय उगवतो आहे आणि वर्कआउट करतोय. आणि हा सिमेंट रोड खूप मोकळा होता, निवांत होतं कारण काम चालू असल्यामुळे आणि पहाट असल्यामुळे कुणीही नव्हतं, त्यामुळे आम्हाला वर्कआउट करायला मस्त जमलं आहे. आणि लगेच आम्ही तिथे व्यायामाचं पण आहे, जे आम्ही 2 दिवस झालं आम्ही येतो आहे इकडे व्यायामाला. इथंही उद्घाटन आम्ही केलं कारण कॅरी बॅग वगैरे काढून तिथे व्यायाम केलो आहे. आणि तिथं सिमेंट वगैरे लावलेलं, आणखी पाणी वगैरे देतच होते. आणि सकाळ सकाळी पाहिलं का आम्ही पाहुण्यांच्या घरी असे एन्जॉय करतो आहे, व्यायाम वगैरे करतो आहे. हे मुलंही छोटे व्यायाम करत आहेत. आणि संध्याकाळी गार्डनलाही जाणार आहोत. तसं आम्ही तर घरी आल्यानंतर बिल्ली भात काय, एक मिनटं, बिसी बेल भात, एक कर्नाटकी नाव आहे, मला उच्चार करता येत नाही. बिसी बेल भात ही वहिनींनी केला होता. म्हणजे मी बहिणींच्या घरी आहे, तिची नणंद आहे, वहिनीनं भात केला होता आणि खूपच टेस्टी मसाल्यानं भरपूर. हे तिने धने, जिरे, तीळ, खसखस, खोबरं हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आणि ही टोमॅटो, भोपळा, परत खूप सगळे हेल्प करतायत हे भात करायला. आता आम्ही बसतोय, पाणी घेऊन हे सगळं रायता घेऊन आलो आहे. भात वगैरे, पाणी वाढते, ताट वगैरे घेतलेत हे पेपरचे. वास तर खूप छान येत होता, खूपच सुगंध वास होता, म्हणजे एकदम मसाला भरपूर आणि टेस्टी खूप झाला होता कारण त्यात मसाले असे खरपूस भाजल्यामुळे का त्याला खूपच सुगंध आलेला. ह्यात कांदा लसूण वगैरे नाही आहे. आणि हे ककडीच्या रायत्याबरोबर खातात. मी पहिल्यांदाच हा रायता पाहिला. कसं आपण पाहुण्यारावळ्यात फिरलो ना, असं काहीतरी नवीन खायला भेटतं, असं नवीन शिकायला भेटतं. आपण यूट्यूबला पाहिलं तरी आपण ते शिकणार नाही. म्हणजे कसं लागतं की आम्ही बनवणार नाही, आपण तसे बनवायला जातही नाही. हा पाहिला का रायता हे मी पहिल्यांदाच खाते आणि मीच बनवला आहे पहिल्यांदाच. जसं सांगतील तसं बनवलं. आणि हा भात म्हणजे आणि रायता, हा कर्नाटकी भात एकदम टेस्टी झाला होता, एकदम व्यवस्थित. आता आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये आलो आहोत, असं दररोज संध्याकाळी येतोच, तसं आज वेगळ्या दुसऱ्या गार्डनमध्ये आलो. पाहिलं का पोरी झोका कसं खेळतायत, खूप एन्जॉय करतायत. सुट्ट्यांमध्ये खूप एन्जॉय केला मुलांनी. समर्थांनी